बातमी आपल्या हक्काची। मराठा समाजाच्या नावाखाली मनोज जरांगेंनी महाविकास आघाडीची सुपारी घेत राजकीय वरदहस्त मिळवण्याचा प्रयत्न केलाय। मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगेंची भूमिका लढा योग्य आहे, त्यावर महायुतीचे सरकार विचाराधीन आहे। पण मनोज जरांगे हे फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असताना जरांगे यांच्या स्क्रिप्ट मागे सिल्वर ओकचा अदृश्य हात आहे। त्यामुळे मनोज जरांगेंचा लढा मराठा आरक्षणासाठी नसून फक्त फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी असल्याची जोरदार टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केली आहे। मराठा आरक्षणाचा लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत। या आरोपानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी जरांगेंवर टीकास्त्र सोडलंय। यावेळी बोलताना चेतनसिंह केदार सावंत म्हणाले की जरांगे यांनी आमच्या नेतृत्वावर बोलू नये। फडणवीस यांनी सर्वात आधी मराठा समाजाला आरक्षण दिलंय हे संपूर्ण राज्याला माहिती आहे। जरांगे यांच्या मागे सिल्वर ओकचा अदृश्य हात असून त्यांची स्क्रिप्ट वाचत असल्याचा आरोप चेतनसिंह केदार सावंत यांनी केलाय। देवेंद्र फडणवीस यांचं राजकारणातील योगदान आणि त्यांनी मराठा आरक्षणासाठी घेतलेली भूमिका आणि केलेलं काम यांचा जरांगे पाटलांनी अगोदर अभ्यास करावा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कायदेशीर समिती गठन करून मागासवर्गीय आयोग नेमून त्यांचा अहवाल घेऊन कोर्टामध्ये टिकणारं मराठा आरक्षण दिलंय। मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या भावनांशी खेळ मांडलाय। त्यांना आता सत्तेची आस लागली आहे। महायुतीच्या सरकारनं मराठा आरक्षणाबाबत सकारात्मकता दाखवली आहे, मात्र मराठा आरक्षणाचा विषय धगधगत राहून विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला कशी मदत होईल याची काळजी घेण्याचं काम मनोज जरांगे करतायत। मनोज जरांगे हे शरद पवार, उद्धव ठाकरे यांची स्क्रिप्ट वाचून जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करत असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केला आहे। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।